आज ही 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर आपल्या बरोबर आहेत। कमलेश सर, आत्ताच आपण बघितलं संजय राऊत यांचं हे मोठं वक्तव्य म्हणावं लागेल, मात्र हे कितपत आता पुढे जाऊ शकतं? कारण काही वेळापूर्वी आपण वडेट्टीवारांबरोबर सुद्धा बोललो, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे स्वबळाची भाषा काल केलेली होती। कसं या सगळ्या वक्तव्याकडे पाहायचं? अनुपमा, एक बघायला गेलं तर आता एक गोष्ट स्पष्ट आहे की महाविकास आघाडी ही जी एक प्रकारचं जे अलायन्स होतं, जी युती होती, ती आता आपण असं म्हणू शकतो की जवळजवळ फुटल्यात जमाय, असा आपण निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। याचं कारण असं आहे की संजय राऊत म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, म्हणजे आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा, जिल्हा परिषदा किंवा पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका पुढच्या काळात असणार आहेत, त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना तिथे अधिकाधिक संधी मिळावी यासाठी स्वबळावर लढण्याचा त्यांचा विचार, असं ते म्हणाले। ही गोष्ट ठीक आहे। आता पुढच्या 5 वर्ष तरी, म्हणजे किमान सगळं राज्यातलं देशातलं सरकार सुरळीत सुरू आहे असं आपण गृहीत धरलं क्षणाला, तरी पुढची 5 वर्ष कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत। आणि ज्या निवडणुका पुढच्या 5 वर्षात आहेत त्या केवळ आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे तिथेच जर युती नाही तर पुढची 5 वर्ष मवियाचं अस्तित्व एकत्र कसं असणार आहे? जनरली दुसरी आणखी एक गोष्ट जी महत्वाची आहे की अशा प्रकारच्या आघाडी जेव्हा दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येतात आणि त्यांच्या सत्तेच्या माध्यमात म्हणा किंवा इतर कुठल्या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणा, अशा युती किंवा आघाड्या जनरली फक्त निवडणुकांपुरत्या मर्यादित असतात। निवडणुकांनंतर अशा आघाड्यांना एकत्रित ठेवणं फार अवघड असतं। देश पातळीवरचा इंडिया ब्लॉक असू देत किंवा महाराष्ट्रामधली महाविकास आघाडी असू देत, म्हणजे पूर्वीच्या काळात ज्या फक्त शिवसेना भाजप ही युती ही निवडणुकांच्या पलीकडे सुद्धा त्यांची युती होती, कारण एका वैचारिक आधारावरती बनलेली युती होती पूर्वीच्या काळामध्ये, जी नंतर 2019 ज्याच्यामध्ये ती युती तुटली। त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 1999 पासून जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सोबत राहिले। 2014ला त्याची युती तुटली। सगळ्या गोष्टी आपण जर बघायला गेलं तर महाविकास आघाडी हा जो प्रयोग करण्यात आला होता, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना त्याच्यामध्ये शिवसेनेसारखा एका भिन्न विचारांचा पक्ष, ज्याला सेंटर ऑफ द राईट असं म्हणू शकतो आपण, थोडासा उजव्या विचारांचा पक्ष जो राहिलेला आहे, हिंदुत्वाबाबत त्यांची भूमिका किंवा मराठीबाबत त्यांची आग्रही भूमिका, अशा आशयाच्या पक्षासोबत शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित येऊन त्यांनी सरकार स्थापन करणं हे तेव्हाच अनेकांना वेगळ्या विचारांचं वाटलं होतं। आणि शिवसेनेची सुद्धा या युतीमध्ये कुठेतरी कोंडी झाली होती, हे आपण वारंवार बघितलं। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। या कोंडीतून कुठेतरी बाहेर काढण्यासाठी शिवसेना नेहमीच मार्ग काढायचा प्रयत्न करते, हे वारंवार दिसत होतं। हे कसं तर सत्तेत असताना जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा ते नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री असणारे तत्कालीन अजित पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण त्यांच्यासोबत होते। ते सोबत असताना त्यांनी नरेंद्र मोदींसोबत वेगळी वेळ घेतली, त्यांच्याशी बोलले आणि नंतर दीपक केसरकरांनी याबाबत गौप्यस्फोट केला होता। ते म्हणाले होते की उद्धव ठाकरे वारंवार मोदींना सांगत होते की आम्हाला तुमच्या सोबत यायचं आहे, त्यामुळे ते दोन्ही डगरींवरती पाय ठेवून होते। वारंवार सावरकरांसारखा विषय असेल ज्याच्यावरती त्यांची होणारी कुचंबना असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं शिवसेनेला वारंवार टार्गेट केलं जात असेल, त्याच्यावरनं शिवसेनेची ती कुचंबना वारंवार दिसत होती। स्पष्टपणे त्यांना भूमिका त्याच्यावरती घेता येत नव्हती काँग्रेस पक्षासोबत असल्यामुळे। त्यामुळे हा अनेकांना अंदाज वाटत होता की सत्तेत जर नसले तर जी पहिली संधी मिळेल त्याच्यावरती उद्धव ठाकरे हे सगळ्यात पहिले महाविकास आघाडीतून बाहेर पडतील। आज त्यांनी जी घोषणा केली, त्यांनी भलेही हे सांगितलं नसेल की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय, उद्या आणखी नेते येतील, काँग्रेसचे येतील, राष्ट्रवादीचे नेते येतील किंवा शिवसेनेचे स्वतः वरिष्ठ नेते येऊन सांगतील की आम्ही अजूनही महाविकास आघाडीत आहोत। पण महाविकास आघाडीत आहोत म्हणजे काय, प्रॅक्टिकली त्याचं ग्राउंडवरचं इम्प्लिमेंटेशन काय आहे, शिवसेना सोबत आहे, शिवसेना सोबत नाहीये, हा जो पुढच्या काळातला संघर्ष असणार आहे ना, हा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। म्हणजे आणखी एक उदाहरण अनुपमा देतो, 2017च्या महानगरपालिका निवडणुकांना शिवसेना भाजपचे राज्यामध्ये युतीत एकत्र होते, ते मुंबई महानगरपालिकेला वेगळं लढले होते आणि अत्यंत जहरी टीका एकमेकांवरती केली होती। त्याच वेळेस कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेत होते त्यांनी भाजपला कंटाळून राजीनामा देऊन मी यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही असं म्हणत राजीनामा देणं, किंवा उद्धव ठाकरेंची नक्कल देवेंद्र फडणवीसांनी करणं, किंवा वाघाच्या जबड्यात आम्ही हात घालून दात मोजणारे आहोत वगैरेची भाषणं तेव्हा ती कटुता टोकाला गेली होती। त्यामुळे तुम्ही निवडणुकांच्या राजकारणात असाल, एकमेकांच्या विरोधात लढणार असाल तर तुम्हाला ती टीका करणं भाग आहे। मग अशा वेळेस मविया कुठे राहते? तर तुमची एकमेकांमध्ये टीका आहे ते तुमच्यातलं मैत्र संपलेलं आहे, तर मग तुमची ती युती नाही। त्यामुळे मविया फुटली असं जरी आपल्याला आज या क्षणी अनेक जण म्हणत असतील, त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही।
2019चा एक प्रयोग होता, तो सत्तेसाठी 3 पक्षांच्या एकत्रित येण्याचा प्रयोग होता, तो आता कुठेतरी थांबतोय. उद्धव ठाकरेंची या सगळ्या युतीमध्ये एक अनैसर्गिक युतीमध्ये त्यांच्यासाठी जी टीका, अनैसर्गिक युती म्हणून जी त्यांच्यावरती टीका होत होती, त्यातनं कुठेतरी त्यांना बाहेर पडण्यासाठी एक कारण हवं होतं. या निमित्ताने त्यांना मिळत आहे आणि त्यामुळेच खरं तर या सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजेत. राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी जेव्हा आपल्याला घडत असतात वेगवेगळ्या पातळीवरती, त्या सगळ्यांचे बिंदू जोडता आले पाहिजे. वारंवार ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटणं, त्यांचं कौतुक करणं आणि आता त्यांनी अचानक या सगळ्या गोष्टी सांगणं, या वरवर जरी योगायोग वाटत असल्या तरी कुठेतरी ठाकरेंनाही ती गोष्ट हवी होती. महाविकास आघाडीच्या इव्हन काँग्रेसच्या काही नेत्यांची याच्यामध्ये अडचण होत होती. त्या सगळ्यांसाठी आता मार्ग मोकळा झालाय. जसं आपण इतर भाषेमध्ये म्हणतो अॅमिकेबल सेपरेशन म्हणतो, तसं हे अॅमिकेबल सेपरेशन होण्याच्या मार्गावरती आहे. पण ते पुढे अॅमिकेबल राहीलच असं नाही. त्यामुळे आज आपण या क्षणाला नक्कीच म्हणू शकतो पुढची 5 वर्ष जर तुम्ही निवडणुका एकत्रित लढत नाही आहात, याचा अर्थ हाच निघतो की मविया फुटली आहे. अगदी. कमलेश सर, मला यामध्ये आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की खरं तर विरोधक एकत्रित आले असते तर त्यांची ताकद वाढली असती असं आपण नेहमीच म्हणतो. खरं तर एकत्रित असणं हे गरजेचं होतं, मात्र आता हे विखुरलेपणा पुन्हा एकदा दिसणार आहे आणि अर्थातच याचा महायुतीला फायदा होईल असं वाटतंय. कारण काल आपण मुनगंटीवारांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली आणि ते म्हटले विरोधक नाहीच आहेत तर काय त्यांना उत्तर द्यायचंय. त्याच्यामुळे आता हे विरोधक आणखी विखुरलेले दिसणार आहेत. ह्याचा मग महायुतीला काय नेमका फायदा होऊ शकतो? आता बघा, एकत्रित अनुपमा आपण असं म्हटलं समजा की ते समजा विरोधक एकत्रित आहेत तर त्यांना फायदा होतोय. लोकसभेला आपण ते चित्र बघितलं, त्यांच्याकडे एक प्रोग्राम होता, प्लॅन होता, त्यांच्याकडे एक पूर्णपणे प्लॅनिंगने ते उतरले होते. पण मग विरोधक एकत्र असताना विधानसभेच्या निवडणुकांना काय झालं, ती एकत्रित ताकद दिसलीच नाही तिथे कुठेतरी. त्यामुळे हाही एक प्रश्न आहे. त्याच्यावरती तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित करू शकता. त्या निवडणुका कशा आहेत, मग ईव्हीएम आहेत, मग निकाल आहेत वगैरे वगैरे, हा नंतरचा भाग झाला, तपासाचा भाग झाला. पण विरोधकांची ताकद तिथे एकत्रित दिसली का? म्हणजे 1 मिनिटासाठी आपण त्यांच्या ईव्हीएमचा आरोप बाजूला ठेवूयात. कमलेश सर, मी तुम्हाला फक्त काही सेकंदांसाठी काही मिनिटांसाठी थांबवते आणि तुम्ही अशा आपल्या संवादामध्ये असेच कायम राहा. सर, आपण बोलत होतो नेमकं काय याचे परिणाम महायुतीवर होणार आहेत आणि कशा पद्धतीने महायुती याचा फायदा करून घेऊ शकते. नाही, मी जसं सांगत होतो मग अशी अनुपमा की हे तिन्ही पक्ष एकत्रित असताना सुद्धा त्यांना विधानसभेत त्याचा फार फायदा दिसला नाही. म्हणजे मी म्हटलं जसं की आपण 1 सेकंदासाठी हा मुद्दा बाजूला ठेवूया, ईव्हीएमचा किंवा त्याच्यावर जे आरोप होत आहेत हा मुद्दा बाजूला ठेवूया. पण त्या तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता होती का? ती अगदी कालपर्यंत दिसते का? काल सुद्धा त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की वेळ लागला, सीट शेअरिंगला वेळ लागला किंवा निवडणुकाच्या काळामध्ये तिन्ही नेत्यांचं एकत्रित ज्या प्रकारे लोकसभेला आपल्याला ही सगळी मंडळी तिन्ही पक्षांचे तिन्ही नेते एकत्रित फिरताना दिसत होते, सर्वोच्च नेते, ते मात्र विधानसभेला दिसलं नाही. त्यामुळे हे एक कॉस्मेटिक अलायन्स होतं, हे वरवरचं अलायन्स होतं. निवडणुकांमध्ये असणारं अलायन्स वेगळं असतं आणि सत्तेमध्ये असणारं असतं. सत्तेमध्ये जेव्हा तुम्ही आला 2019ला, तेव्हा तुम्ही एका कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती तुम्ही एकत्रित होता. तुम्ही काही अजेंडा कॉमन मिनिमम ठरला, त्याच्यावर सरकार चालवलं. त्यात खूप सोपं असतं. पण सरकार नसताना, तुमच्या हातात यंत्रणा नसताना तुम्हाला ही युती ठेवणं, तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना, तुमच्या स्वतःच्या पक्षाचा अजेंडा, तुमच्या स्वतःच्या पक्षाचा कार्यक्रम हे ग्राउंडवरती राबवणं फार अवघड असतं. आणि ती तिन्ही पक्षांची कुठेतरी ससे होलपट्ट्यात होताना दिसत होती. त्यामुळे हे सगळे तिन्ही पक्ष 3 दिशांना असताना वारंवार त्यांच्यामधली मतभिन्नता समोर येत होती. त्यांच्यातले डिफरन्सेस ऑफ ओपिनियन वरती वारंवार चर्चा व्हायची. त्यामुळे कधी ना कधी होणार होतं. बघा, काँग्रेस आणि शिवसेना हे काही नैसर्गिक राजकीय दृष्ट्या मित्र नाहीत. दोघांचं हे राजकीय अलायन्स हे स्टिच्ड अलायन्स होतं, हे जोडून आणलेलं होतं, घडवून आणलेलं एक युती होती. दोघांचे विचार, दोघांची विचारधारा आणि दोघांचे प्रकट होण्याची पद्धत, काँग्रेसची पद्धत आणि शिवसेनेची आक्रमक शैली, या मुळातच कुठेतरी न जुळणाऱ्या गोष्टी होत्या आणि कधी ना कधी होणार होतं. ती युती होणंच हेच मुळात अनेकांना आश्चर्यकारक होतं. त्यामुळे आताही उद्धव ठाकरेंना सत्तेच्या बाहेर असताना या संपूर्ण एक प्रकारे जे त्यांना अडकायला झालं होतं ते बाहेर पडण्यासाठी त्यांना निमित्त मिळालंय. स्थानिक स्वराज्य संस्था जिथे ग्रामीण भागामध्ये आपापल्या पक्षाची ताकद आहे, शहरी भागांमध्ये शिवसेनेची ताकद आहे, विशेष करून मुंबई महानगरपालिका आहे किंवा ठाणे असेल किंवा MMR भागातल्या काही महानगरपालिका जिथे शिवसेनेची आपली ताकद आहे, तिथे कसं लढायचं. किंवा काँग्रेसच्याही काही नेत्यांचं म्हणणं होतं की महानगरपालिकेमध्ये आपली ताकद आहे तर तिथे आपण शिवसेनेसोबत का लढावं. हे वारंवार असे प्रसंग येणार होते आणि या क्षणाला त्यांना असं वाटतंय की इथून या युतीमधनं बाहेर पडणं, या आघाडीतून बाहेर पडणं हाच त्याच्या समोरचा एक पर्याय आहे आणि ते आता घडलेलं आहे. द इनएव्हिटेबल वॉज गोइंग टू हॅपन आणि इट हॅज हॅपन. अगदी. तर तुम्ही म्हटलात तो मुद्दा प्रखरतेने खरं तर पुढे आपल्याला घ्यावा लागेल की एकत्रित नैसर्गिक युतीच नव्हती
हे एक व्यवस्थेसाठी एका सोयीसाठी केलेली युती होती, त्यामुळे हा याच वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे शिवसेनेनं घेतलेला आहे, असं एक राजकीय विश्लेषक म्हणून आपलं म्हणणं आहे. धन्यवाद सर केलेल्या या सगळ्या सविस्तर चर्चेसाठी. कमलेश सुतार सर, झी24 तासचे संपादक आपल्याबरोबर होते. तर एक मोठी घटना सध्या राजकीय वर्तुळात घडली आहे, ती म्हणजे संजय राऊत यांनी केलेले हे वक्तव्य. स्वबळाची भाषा इतके दिवस शिवसेना करत होते, मात्र आज शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संजय राऊत यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे आणि इथून पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर या निवडणुका लढवणार आहे.